नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. ताम्हिणी आंबेनळी वरंधा घाट बंद, एसटीच्या उत्पन्नावर मोठा परिणाम, प्रवाशांच्या खिशाला बसतोय फटका. स्वच्छता अभिभार घेऊनही एसटी अस्वच्छ, अलिबाग आगारातील बसच्या स्वच्छतेवर प्रश्न, चिखलानं माखलेल्या काचांमुळे प्रवासी त्रस्त. पेण पोलिसांची तंत्रज्ञानाच्या मदतीने कामगिरी, CEIR पोर्टलमुळे 35 मोबाईल हस्तगत, 15 लाखांचे मोबाईल मालकांना परत. आणि आंबोली चौकुळमध्ये कोल्ह्यांचा मुक्त संचार, भर पावसात कोल्ह्यांचा कळप बागडला, निसर्ग अभ्यासकाने क्षण टिपला. पाहूया सविस्तर वृत्त. कोकणातून पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाचे असलेले ताम्हिणी, आंबेनळी आणि वरंधा हे तिन्ही घाट 1.5 महिन्यांपासून बंद आहेत. 5 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने हे घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये. याचबरोबर एसटी महामंडळाला देखील आर्थिक फटका बसला आहे. याबाबत नागरिक आणि प्रवाशांकडून काय प्रतिक्रिया येत आहेत पाहूया. की आज गेली 3-4 वर्ष वरंधा घाट असेल, त्यानंतर आता तर तुमचा ताम्हिणी घाट आणि आपला आंबेनळी घाट की जिल्हाधिकाऱ्याने आदेश काढून तिन्ही घाट बंद केलेत. की वरंधा घाटाचं तर काम आज 4 वर्ष सुरू आहे आणि हिवाळ्यात सुद्धा उन्हाळ्यात सुद्धा तो घाट वारंवार बंद केला जातो. म्हणजे अगदी त्याच्या डेव्हलपमेंटसाठी तो बंद केला. असा कोणता निकष नाहीये ना की बाबा घाट बंद करून डेव्हलपमेंट करावा म्हणून, की बाबा तिथं त्यांनी काहीतरी उपाययोजना करून करावी पाहिजे होती. कारण ऑलरेडी तिन्ही घाट बंद आहेत. व्यापारी वर्गाचे आतोनात हाल आहेत की जर लोणावळा खंडाळा मार्गे पुण्यावरून येणारी जर वाहतूक असेल आणि जर भाजीपाला असेल, येणारे किराणा दुकानाचे साहित्य असेल, तर त्यांना तो हे जास्त पडतंय. म्हणजे काय म्हणतो, भाडं जास्त पडल्यामुळे निश्चितच महागाईचा नकळत वाढ इथं पाहायला मिळते. शिवाय सगळं ठरतंय याचा प्रत्येकाने आणि शासनाने गांभीर्याने विचार करावा. निश्चितच या बाबतीत आपले लोकप्रतिनिधी विशेष लक्ष घालून ह्या तिन्ही घाटांच्या बाबतीत उपाययोजना करून, ज्या ठिकाणी बाबा कुठं 1-2 किलोमीटर अंतरावरती जर काय घटना घडतायत तर 120 किलोमीटरचा घाट तुम्ही बंद करून लोकांना विटीस धरू नये असं मला तरी वाटतंय. 1 महिना झाला घाट बंद असल्यामुळे आणि त्याचा फटका बसत असल्यामुळे या घाट 1 महिन्यामुळे एसटी महामंडळाचं नुकसान झालेलं आहे. परंतु कोणताही राजकीय लोकप्रतिनिधी फक्त घाट चालू होईल, आता चालू होईल, उद्या चालू होईल असे वारंवार सांगत आहे. परंतु अद्याप घाट चालू झालेला नाही. हा घाट कधी चालू होणार असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे. महाड किंवा कोकणातून जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना ज्यांची पुण्यामध्ये कामं आहेत किंवा औषधोपचारासाठी, वैद्यकीय उपचारासाठी जातात, त्यांना या बंद असलेल्या घाटाचा मोठा फटका बसलेला आहे आणि त्याचा फटका प्रवाशांना बसला. त्याच आंबेनळी, वरंधा आणि ताम्हिणी घाट बंद असल्याने मंडणगड, माणगाव आणि महाड आगारातून घाटमार्गे धावणाऱ्या एसटीच्या फेऱ्याही बंद झाल्यात. त्यामुळे महामंडळाचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. याबाबत महाड आगाराचे व्यवस्थापक रितेश फुलपगारे काय सांगतायत ते पाहूया. भोर घाट पुण्याकडे जाणारा, ताम्हिणी घाट आहे पुण्याकडे जाणारी जी वाहतूक आहे, महाड आगाराची, खेड आगाराची, दापोली, मंडणगड आगाराची वाहतूक बंद झालेली आहे. त्यामुळं सदर्व महाड आणि आपलं माणगाव आगाराची पण वाहतूक बंद झालेली आहे. त्यानंतर मंडणगड आणि दापोलीच्या या 40 फेऱ्या महाड मार्गे सुरू करण्यात आलेल्या. आंबेत पूल बंद असल्यामुळे सदर्व मार्गावर समांतर फेऱ्या होत असल्याने महाड आगाराचे अतिशय उत्पन्न कमी झालेलं आहे. पण इतर आंबेनळी घाटमध्ये जाणारे, भोर घाटामधनं जाणारे, ताम्हिणी घाटामधनं जाणारे प्रवाशांचे व आंबेत पुलावरनं जाणारे प्रवाशांचे गैरसोय होते. रस्ते आणि पूल बंद असल्यामुळं गैरसोय होत आहे. त्यामुळं महाड आगाराचे पर्यायी जे उत्पन्न होतं ते खूपच प्रमाणात कमी झालेलं आहे. घाटातील वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी लोकप्रतिनिधींनी MSRDCच्या अधिकाऱ्यांना जाब विचारणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. मात्र यासाठी आवश्यक पाठपुरावा होत नसल्याने कोकणातील जनतेला वाली उरला नाही अशी भावना व्यक्त केली जाते. माझे कोकणसाठी उदय सावंत, रायगड. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड तालुक्यातील जाधव पेट्रोल पंपासमोर दुचाकी आणि कारचा समोरासमोर धडक होऊन अपघात झाला.
या अपघातात काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। जखमींना तातडीने उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे। अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला याबाबतची अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही। महामार्गावर झालेल्या अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता। दरम्यान जखमींची प्रकृती आणि अपघातातील नेमका जखमींचा आकडा याबाबत अधिकृत माहिती मिळणे बाकी आहे। या घटनेचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून करण्यात येत आहे। महामार्गावर वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून काळजीपूर्वक वाहन चालवावे असे आवाहन करण्यात येत आहे। रत्नागिरी जिल्ह्यात अनैतिक व्यापार आणि वेश्या व्यवसायाला आळा घालण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे पावस परिसरातील एका लॉजवर छापा टाकून एका पीडित महिलेची सुटका केली असून 5 जणांवर कारवाई करण्यात आली आहे। गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचला आणि संबंधित लॉजवर धाड टाकली। या कारवाईत लॉजमध्ये सुरू असलेल्या अनैतिक व्यापाराचा पर्दाफाश झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाईल फोन, कंडोम्सची पाकिटं आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले। या प्रकरणी संबंधित आरोपी विरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान सुटका करण्यात आलेल्या महिलेच्या प्रकरणासह या संपूर्ण घटनेचा पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत। जिल्ह्यात अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कारवाई सुरू असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे। प्रवाशांकडून तिकिटामागे 2 रुपये स्वच्छता अधिभार घेतला जात असतानाही अलिबाग आगारातील एसटी बसच्या स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचा आरोप एसटी प्रेमी संघटनेनं केला आहे। अलिबाग शेगाव मार्गावरील बसच्या काचा चिखलानं माखलेल्या असून बसच्या आतील भागातही अस्वच्छता असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे। त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय। विशेष म्हणजे या प्रकाराचे फोटो आणि व्हिडिओ मागील महिनाभरापासून एसटी प्रशासनाला पाठवूनही अनेकदा केवळ नोटेड असं उत्तर मिळत असल्याचा दावा संघटनेचे समीर रंजणकर यांनी केला। त्यामुळे नोटेड करण्यापलीकडे कारवाई कधी होणार असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे। बस धुण्यासाठी मनुष्यबळाचा अभाव असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे। संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याचा पर्यायही असल्याचं सांगण्यात आलंय। मात्र या समस्येचा फटका प्रवाशांनाही का सहन करावा लागतोय असा प्रश्न उपस्थित होत आहे। स्वच्छता अधिभाराचा योग्य वापर करून बसची नियमित स्वच्छता करावी आणि अलिबाग आगारातील बसची अचानक तपासणी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात पाळये परिसरात हत्तींच्या कळपानं धुमाकूळ घातल्याने शेतकरी आणि बागायतदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। हत्तींच्या कळपाने गावातील काजू, नारळ आणि केळीच्या बागांमध्ये घुसून मोठ्या प्रमाणात नासधूस केली आहे। विशेषतः काजूच्या झाडांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे। बागांमध्ये घुसलेल्या हत्तींनी झाडांची नासधूस करण्यासोबतच शेतजमिनीच्या चिरेबंदी कंपाऊंडची देखील मोठ्या प्रमाणात मोडतोड केली आहे। त्यामुळे बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून हे नुकसान लाखो रुपयांचे असल्याचे सांगण्यात येते। हत्तींच्या वारंवार होणाऱ्या वावरामुळे शेतकरी आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। शेती आणि बागायतीचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे। हत्तींच्या धुमाकूळामुळे पाळये परिसरातील शेतकरी आणि बागायतदार चिंतेत असून त्यांच्या नुकसानाची दखल घेऊन संबंधित यंत्रणांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। अलिबाग रोहा मार्गावरील खानावदीत रस्त्यावर पडलेले मोठे भगदाड न बुजवल्याने जुलै महिन्यात वेलवली येथील शेतकरी चांगू कमळू घरत यांचा अपघाती मृत्यू झाला होता। या घटनेनंतर घरत कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी यासाठी शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद सदस्य अनंत गोंधळी, सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट राकेश पाटील, खानाव ग्रामपंचायतचे उपसरपंच निलेश गायकर आणि परिसरातील नागरिकांनी पाठपुरावा केला। संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी 15 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केल्यानंतर ॲडव्होकेट राकेश पाटील यांनी महसूल विभागामार्फत मदतीची मागणी तहसीलदार विक्रम पाटील यांच्याकडे केली। तहसीलदारांनी संबंधित प्रस्ताव शासनाकडे पाठवून मंजुरी मिळवली असून त्यानुसार चांगू घरत यांच्या कुटुंबाला महसूल विभागाच्या वतीने 4 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे। या मदतीमुळे घरत कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून कुटुंबियांनी तहसीलदार विक्रम पाटील यांचे आभार मानले। सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट राकेश पाटील यांच्या पाठपुराव्याला या प्रकरणात यश आलंय। 7 जुलै 2026 ला आमच्या खानाव गावचे सांगू घरत काका शेतकरी
त्या रोडच्या ह्याच्यात वारले होते पुराच्या पाण्यात, रोडच्या खड्ड्यामुळं. आणि त्यामुळं विषय असा झाला होता की त्यावेळीचं वातावरण खूप सेन्सिटिव्ह झालं होतं. सन्मान्य चित्रलेखाताई असतील, त्यानंतर सन्मान्य गोंधळी साहेब असतील, तिथले उपसरपंच निलेश जायकर साहेब असतील, ग्रामस्थ असतील, ह्या सगळ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळं तिथले PWDचे पराते म्हणून होते, ते परात्यांनी जाहीर केलं की बाबा रे, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागाकडून पीडित जे चांगू घरत आहेत त्यांना आम्ही 15 लाख रुपये कबूल केलेले होते, जाहीर केलं होतं की बाबा रे आम्ही त्यांना नुकसान म्हणून त्यांना आम्ही देणार होतो. त्यापैकी तहसीलदार साहेबांशी आमची चर्चा झाली होती आणि तहसीलदार साहेबांना आम्ही आपत्ती व्यवस्थापनमधून किंवा महसूलमधून काही मदत करता येईल का कुटुंबाला, यासाठी आम्ही रिक्वेस्ट केली होती त्याच दिवशी तहसीलदार साहेबांना. तहसीलदार साहेबांनी सांगितलं की कागदपत्र जर पाटील साहेब आम्हाला दिली किंवा कागदपत्री पूर्ण झालं तर मी शासनाला प्रस्ताव पाठवून आपण ती शासनातर्फे मदत करू. तर तहसीलदार साहेबांनी शासनातर्फे 4 लाखाची मदत त्यांच्या आईंच्या अकाउंटवर ती पाठवलेली आहे. विषय कसा आहे की माणूस गेला याचं दुःख आहे, परंतु साहेबांनी तहसीलदार साहेबांनी जी मदत केली ती खूप मोलाची आहे. त्या की काही वेळेला काय होतं की आभार कोणी मानत नाही, पण आज एवढ्या तत्परतेने महसूल विभागाने त्यांना आज मदत दिली. एक वकील या नात्याने किंवा एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने माणुसकी म्हणून आम्ही आज साहेबांचे आभार मानलेले आहेत. धन्यवाद. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत पोलिसांनी नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधून परत करण्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर पोर्टलच्या माध्यमातून 1 जानेवारी ते 12 ऑगस्ट 2026 या कालावधीत पेण पोलीस ठाण्याने एकूण 35 मोबाईल फोन हस्तगत केलेत. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे 15 लाख रुपये आहे. त्यापैकी 12 ऑगस्ट रोजी CEIR पोर्टलद्वारे ट्रेस झालेले 14 मोबाईल सुमारे 5.5 लाख रुपये किमतीचे संबंधित मोबाईल धारकांना पोलीस ठाण्यात बोलावून उपविभागीय पोलीस अधिकारी जानिंदर नालकुल आणि पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या हस्ते परत करण्यात आले. तांत्रिक पद्धतीने शोध घेण्यासाठी पोलीस शिपाई संदीप शिंगाडे यांनी विशेष परिश्रम घेतले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानलेत. मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी आणि मोबाईलचा IMEI क्रमांक जतन करून ठेवावा असे आवाहन पोलिसांनी केले. 2006 साली सीमा प्रश्नावर करण्यात आलेल्या आंदोलनानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यात शिवसेना नेते तथा माजी मंत्री रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील यांची तब्बल 20 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता झाली आहे. बेळगाव खानापूर न्यायालयानं पुराव्याअभावी दोघांची निर्दोष मुक्तता केली. 2006 मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्यात कर्नाटक सरकारविरोधात भाषण केल्याप्रकरणी रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील यांच्यावर खानापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी तब्बल 2 दशकं सुरू होती. अखेर या प्रकरणात पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याने न्यायालयानं दोघांनाही निर्दोष ठरवले. न्यायालयाच्या निर्णयामुळे रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील यांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान या निर्णयानंतर शिवसैनिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय. तब्बल 20 वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणाचा अखेर न्यायालयीन निर्णयामुळे निकाल लागलाय. श्रावणाच्या आगमनाच्या पूर्वसंध्येलाच खेडकरांना निसर्गाने एक मनमोहक भेट दिली. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरात बुधवारी 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या दरम्यान ऊन आणि पावसाचा संगम अनुभवायला मिळाला. याच वेळी शहराच्या पूर्वेकडील आकाशात इंद्रधनुष्याची आकर्षक कमान उमटली. यंदाच्या हंगामातील हे पहिले इंद्रधनुष्य पाहण्याचा योग आल्याने नागरिक सुखावले. अनेकांनी काही क्षण थांबून या नयनरम्य दृश्याचा आनंद घेतला तर काहींनी मोबाईलमध्ये इंद्रधनुष्याची छायाचित्रे आणि व्हिडिओही टिपले. विशेष म्हणजे गुरुवारी 13 ऑगस्ट पासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात होतीये. त्यामुळे श्रावणाच्या पूर्वसंध्येलाच निसर्गाने रंगांची उधळण करत या पवित्र महिन्याचे जणू स्वागत केले अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. काही काळ आकाशात दिसणाऱ्या सुंदर इंद्रधनुष्यामुळे खेड शहरातील नागरिकांचे नेत्र सुखावले आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. जैवविविधतेने नटलेल्या सिंधुदुर्गातील आंबोलीच्या चौकुळ परिसरात निसर्गाचा एक मनमोहक आणि दुर्मिळ नजारा पाहायला मिळाला. एका सड्यावर कोल्ह्यांचा कळप मुक्तपणे बागडताना दिसून आला. भर पावसात रस्त्याच्या अगदी कडेला हे लाजरे बुजरे प्राणी एकमेकांसोबत खेळण्यात दंग झाले होते. कोल्ह्यांचा कळप मुक्तपणे खेळताना पाहून या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना निसर्गाचा वेगळाच अनुभव घेता आला. आंबोली परिसर जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असून येथे विविध वन्यजीवांचा अधिवास आढळतो. त्यातच भर पावसात कोल्ह्यांचा कळप अशा पद्धतीने बागडताना दिसणे हे निसर्गप्रेमींसाठी खास क्षण ठरलाय.
या दुर्मिळ आणि मनमोहक दृश्याची छायाचित्रे निसर्ग अभ्यासक काका भिसे यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपली आहेत। निसर्गाच्या सानिध्यात घडलेला हा अनोखा क्षण नागरिकांसाठी आकर्षणाचा विषय ठरला असून आंबोलीच्या समृद्ध जैवविविधतेचे पुन्हा एकदा सुंदर दर्शन घडले आहे। खेड येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्रातील ब्रह्मकुमारी स्वरूपा बहन यांचे 11 ऑगस्ट रोजी रात्री 2:30च्या सुमारास आकस्मिक निधन झाले। त्यांच्या निधनाने खेडसह रत्नागिरी जिल्ह्यातील ईश्वरीय परिवारावर शोककळा पसरली आहे। स्वरूपा कांतीलाल गांधी असे त्यांचे मूळ नाव असून खेड हे त्यांचे मूळ गाव होते। त्यांनी महाड आणि मुंबई येथे देखील ईश्वरीय सेवा कार्य केले। गेल्या 4 वर्षांपासून त्या खेड येथे सेवा देत होत्या। राजयोग प्रशिक्षक म्हणून त्यांनी अनेकांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले, तसेच व्यसनमुक्ती अभियानात देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। विविध सामाजिक, आध्यात्मिक आणि जनजागृतीपर उपक्रमांमध्ये त्यांचे योगदान राहिले। त्यांच्या निधनाची वार्ता समजताच मुंबई, पुणे, महाड, कोल्हापूर, इस्लामपूर, रत्नागिरी, दापोली आणि चिपळूणसह विविध ठिकाणाहून ईश्वरीय परिवारातील सदस्य आणि नातेवाईक खेडमध्ये दाखल झाले। 12 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता ओम शांतीच्या ध्वनीत आणि आध्यात्मिक वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्या निस्वार्थ सेवा कार्याच्या स्मृती सदैव जिवंत राहतील अशी भावना खेड सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी गीता बहन यांनी व्यक्त केल्या। देशसेवेची भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजावी या उद्देशाने जनशिक्षण संस्थान रायगडच्या वतीने हर घर तिरंगा स्वातंत्र्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं। पिंपळभाट अलिबाग येथील प्रशिक्षणार्थी आणि संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला। विविध सरकारी योजना, स्वच्छता, जनजागृती, आरोग्यविषयक माहिती तसेच विविध स्वच्छता अभियान आणि हर घर तिरंगा संकल्पनेबाबत जनजागृती करण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे होता। 12 ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात संस्थेचे संचालक डॉक्टर विजय कोकणे यांनी प्रशिक्षणार्थींना देशभक्तीपर व्हिडिओ दाखवत समाजसेवा आणि देशसेवेचे महत्त्व सांगितले। यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी यांनी देशसेवा ही प्रत्येक भारतीयाच्या रक्तात भिनायला हवी असं मत व्यक्त केलं। संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मेधा सोमय्या, अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी, संचालक डॉक्टर विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला। कार्यक्रमाला उपाध्यक्ष रत्नप्रभा बेल्लेकर, डॉक्टर प्रतीक्षा चव्हाण, मुख्य प्रशिक्षिका प्रियंका वर्तक, विराज म्हात्रे आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते। रक्षाबंधनाच्या निमित्ताने धामणसे ग्रामपंचायतच्या वतीने एक राखी जवानांसाठी हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला। देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गावातील 26 महिला बचत गट आणि धामणसे प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला। महिलांनी आणि विद्यार्थिनींनी जवानांसाठी तब्बल 260 राख्या तयार करून पाठवल्या। विशेष म्हणजे विद्यार्थिनींनी राख्यांसोबत जवानांसाठी प्रेम, आदर आणि शुभेच्छा व्यक्त करणारी पत्रे देखील तयार केली। राखी संकलनावेळी भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। उपक्रमातून विद्यार्थिनींच्या मनात देश, राष्ट्रध्वज आणि भारतीय जवानांविषयी आदर व कृतज्ञतेची भावना दिसून आली। राख्या धामणसे पोस्ट मास्तर प्रसाद कुलकर्णी आणि पोस्टमन विराज मेहत्रे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या। उपसरपंच ऋतुजा कुलकर्णी यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, महिला बचत गटांच्या पदाधिकारी आणि सदस्यांची उपस्थिती होती। ग्रामपंचायत धामणसेतर्फे धामणसे गावातील बचत गटातील महिलांनी तसेच शाळेतील विद्यार्थिनी भगिनींनी आपल्या सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी राखीची एक छोटीशी भेट आमच्याकडून पाठवलेली आहे। पोस्ट खात्याची ही जी सुविधा आहे, ज्या सुविधेमुळे आम्ही जवानांपर्यंत राख्या पोहोचवू शकतो। ग्रामपंचायत धामणसेतर्फे प्रत्येक राखीच्या पाकिटामध्ये एक छोटासा शुभेच्छा संदेश जवानांसाठी लिहून देण्यात आलेला आहे। हे पाकिट जवानांपर्यंत पोहोचलं, मला सगळ्यांना खरोखरच मनस्वी आनंद होईल, कारण तुम्ही सगळे सीमेवर लढता, त्यामुळेच आम्ही इथे सुरक्षित राहू शकतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे। 2 दिवसात पालकमंत्री पदाबाबत घोषणा होण्याची शक्यता भरत गोगावले यांनी व्यक्त केली आहे। तसेच 15 ऑगस्टला रायगडमध्ये आपल्याच हस्ते झेंडावंदन होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। 15 ऑगस्टचा झेंडावंदन रायगड जिल्ह्याचा आज आमच्या हस्ते होणार आहे। मी त्याबद्दल समाधी आनंदी आहे, परंतु पालकमंत्री पदासाठी जे सगळ्यांची चर्चा आहे त्यामध्ये मला वाटतं कदाचित या 2 दिवसामध्ये तेही डिक्लेरेशन होईल, परंतु पालकमंत्री हे आपल्या हस्ते 15 ऑगस्टला या वर्षाचा
15 ऑगस्टचा झेंडावंदन आम्ही करणार. पालकमंत्र्यांची जी काय अपेक्षा आहे सगळ्या कार्यकर्ते पदाधिकारी सगळ्यांची, तर तेही लवकरात लवकर होईल अशी मला पूर्ण खात्री आहे, अपेक्षा आहे. त्याबद्दल काय काळजी करायचं कारण नाही. रत्नागिरीतील दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या परशुराम पंत अभ्यंकर प्राथमिक विद्या मंदिरात दीप अमावस्येनिमित्त दीपपूजन कार्यक्रम उत्साहात पार पडला. गेल्या 10 वर्षांपासून शाळेत हा उपक्रम राबवला जातोय, पण त्या समयी निरंजन, कंदील आणि विविध पारंपरिक दीप प्रज्वलित करून दीपपूजन करण्यात आले. दीप अमावस्येचे महत्त्व सांगताना पवित्र श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर शुद्ध आचार विचार आणि चांगल्या संस्कारांचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. संस्था अध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब परुळेकर, कार्याध्यक्ष दाक्षिणायनी बोपर्डीकर, कौन्सिल सदस्य शुभांगी वायकुळ, मुख्याध्यापक विनोद नारकर, ज्येष्ठ शिक्षक प्रकाश कदम यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी दीप प्रज्वलन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी हर घर तिरंगा, तिरंगा माझा, माझा अभिमान या विषयावर नाटिका सादर करत राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याचा संदेश दिला. तसेच स्वच्छता, वडीलधाऱ्यांचा मान आणि सर्वांशी सन्मानाने वागण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमात इयत्ता 4थीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील जिल्हा यादीतील विद्यार्थी तसेच TSE परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. रोहा येथील 32 वर्षीय तरुणावर खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटलमध्ये यशस्वी की होल शस्त्रक्रिया करण्यात आली असून डॉक्टरांच्या उपचारामुळे त्याला नवजीवन मिळाले आहे. केरळ येथे कुटुंबासोबत सहलीला गेलेल्या आसिफ यांना मुलीला कडेवर घेतल्यानंतर अचानक छातीत तीव्र वेदना आणि श्वास घेण्याचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला हा त्रास स्नायूंवरील ताणामुळे असल्याचे वाटल्याने त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र त्रास वाढल्यानंतर ते रोह्यात परतले. डॉक्टर जाधव नर्सिंग होममध्ये केलेल्या तपासणीत त्यांच्या डाव्या फुफ्फुसात मोठ्या प्रमाणात हवा साचून न्यूमोथोरॅक्स झाल्याचे निदान झाले. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना मेडिकवर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टर शाहिद पटेल, डॉक्टर तनय सिन्हा आणि थोरॅसिक सर्जन डॉक्टर प्रिया यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञांच्या टीमने कीहोल शस्त्रक्रियेद्वारे यशस्वी उपचार केले. ॲक्च्युली मी जिम पर्सन आहे, त्यामुळे आणि ट्रिपवर होतो त्यामुळे माझा माइंडसेट एकदम स्ट्रॉंग होता. ते काय नाही, आपल्याला काय नाही, आपण ट्रिपवर त्यामध्ये लक्ष आहे. पण असं कधी झालं तर आपलं जवळचं जे हॉस्पिटल आहे पहिला ते प्रॉपर आपण ट्रिप सोडून ते ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. ॲक्च्युली काळजी घ्यायला पाहिजे आपली स्वतःची. आणि मी पण जरा निष्काळजीपूर ट्रिपवर होतो त्यामुळे मी पण लक्ष दिलं नाही, ते कंटिन्यू केला. ते जाम मोठा धोका होता, पण ते ॲक्च्युली देवाच्या कृपाने माझा जे आहे ते क्लिअर झाला, ते प्रॉपर झाला. या आसिफेच्या केसमध्ये केवळ एवढा एक प्रॉब्लेम नव्हता, तर त्याच्या ह्याच्यामध्ये कसं आहे की फुफ्फुसामध्ये मोठा जास्त प्रॉब्लेम असल्यामुळे फुफ्फुस वरचीवर रप्चर होत होतं आणि मग त्याच्यासाठी त्यांना बऱ्याच समस्यांना सामना करावा लागला. आणि या सगळ्या सामना करता करता शेवटी त्या फुफ्फुसाचं ऑपरेशन करून ते फुफ्फुस रिकवर करावं लागलं. आता ते पूर्णपणे रिकवर झाले. कोणत्याही प्रकारची मेडिकल इमर्जन्सी असेल, ती समजा फुफ्फुसाची असेल किंवा हृदयाची असेल किंवा मग पोटाची असेल किंवा कुठलीही असेल, तर त्याचं योग्य निदान वेळेत झालं तर तुम्हाला कसं आहे की उपचार करण्याकरता योग्य दिशा मिळते आणि योग्य ठिकाणी जाऊन ते उपचार घेतला तर पेशंट रिकवरीचे चान्सेस जास्त चांगले राहतात. इसमें क्या होता है कि बेसिकली जो अपने बदन के अंदर का चर्बी रहता है वो लिक्विड फॉर्म में ट्यूब के थ्रू पूरा आना बाहर शुरू होता. तो वो ऐसा ओवरनाइट हो गया, पूरा उनका जो ड्रेन बैग था उसके अंदर 1-1 लीटर निकल रहा था. तो वो भी टचवुड अच्छे से मेडिकल मैनेजमेंट भी हो गया. उसके अंदर भी कभी कभी रेयर केसेस में सर्जरी करना पड़ता है, बट वो भी टचवुड मेडिकल मैनेजमेंट से ही अच्छे से हो गया, बिना कोई सर्जरी करके. उनका सब दवाई भी, उसका डाइट कंट्रोल वो सब करके करे, वो अच्छे से हो गया. फिर बाद में 5-6 दिन बाद में ट्यूब भी निकाल पाए और उसके बाद में वो घर भी आके आज वो अच्छे से चल रहे फिर रहे कर रहे. और ये ऐसा चीज़ हो गया कि भाई रात गई बात गई. मेन इसके अंदर 2-3 चीज़ जो टेक अवे चीज़ रहता है कि भाई कि ये कॉम्प्लिकेशन था. उन्होंने केरला में भी डॉक्टर को दिखाए थे, बट उधर भी वो चीज़ पिक नहीं हुआ. उसके साथ में उन्होंने एक्चुअली, क्योंकि वो पिक नहीं हो गया, वो केरला से फ्लाइट पकड़ के बम्बई आए, जो बहुत ही रिस्की था, जान को जोखिम था. बट अभी उनका नसीब भी अच्छा था कि कुछ वो हुआ नहीं. तो जैसा इधर आए जादव सर ने देखे तो जादव सर ने इमीडिएटली वो बराबर से आयडेंटिफाय करके हमारे पास भेज दी. यासह बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.